सीताराम जी सरकार की सद्गुरुदेव। हा शहेनशाहची जी टोम होती, म्हणजे तो त्याचा मकबरा होता, त्याच्याकडे जाण्याचा रस्ता आहे. आता आपण तिकडे चाललो आहे, पण हा फार इंटरेस्टिंग आहे, तुम्ही बघा. म्हणजे कोणाला समजणार नाही असे याच्यातून ते त्या बाजूला जायचे. वरती जाणं तर त्यांनी बंद करून ठेवलं आहे, पण इथून तुम्ही तिकडे जाऊ शकता. हे हा माणूस वेगळा काहीतरी करत असतो नेहमी. हे बघा, आता एक आपण नवीन जुगाड केलेला माझ्या आहे. नाड्याला काय बनतं, हे असं प्रकारचं काहीतरी बांधून दिलं. काय करावं या माणसाला, काय समजत नाही गडे. जरा काढा आता, बघा, दाखवा कसं दिसतो मी. जरा हातात राहिला त्यांना कंटाळा आला म्हणून पॅन्टच्या नाडीला त्यांनी पिशवी बांधलेली आहे. हे यांचं इन्व्हेन्शन आहे. हा, मागे कामच माणसाला नाही या माणसाला रे. करा करा, चांगलं असतं. ये पीछे अगर मंदिर जैन मंदिर का ये ऐसा एक फोटो इकडे होतो जैन मंदिराच्या इथे. निकला है ना। ही त्याच्या मागची बाजू, इथे ही मस्जिद बांधली, कबर बांधली. असं म्हणतात की याची जी वरची हे आहे, डोम आहे, याचा रेफरन्स घेऊन ताजमहलला पण डोम बांधण्यात आला होता. त्याच्यामध्ये किती तथ्य माहिती नाही, पण असं ऐकण्यात आलं. चला की सर, येतो का? तुम्हाला पण कळतं. ये वाला धर्मशाला इसको बोलते हैं हिंदू आर्टिफिशियल महल। ये हाथी सूर्य जैसा बना है और त्रिशूल लगी दिख रही है, इसको पूरा हिंदू आर्किटेक्चर मानते हैं। जैसे ये वाला शिव टेम्पल था, वो जैन टेम्पल रहा था, तो इसको करा मस्जिद में कन्वर्ट, लोगों ने इसको करा मकबरे में कन्वर्ट। जैन लोग आते थे उस समय में, यहाँ समय हो जाए यहाँ रुक जाते, इसलिए ये जैन मंदिर बनाया था, ये धर्मशाला बनाया। ये कौन सा? शिव टेम्पल है ना, शिव मंदिर। शिव मंदिर. हाँ ये हाँ, इसके अंदर मकबरे हैं। इसमें भी टपकता है। इसमें टपकता है, ये तो कहा नहीं है। मस्जिद असताना टपकत नाही पाणी, मंदिर असताना टपकायचं. शिवलिंग होतं ना, हा. बरोबर मध्यभागी शिवलिंग असतं, तर वरच्या मध्यभागाचा जो कोणा आहे तिथून पाणी टपकत असेल तर ते शिवलिंगावर पडेल ना. मग ताजमहललाही पडतं आणि या होशंगशाच्या ठोमलाही पडतं. याच्यातून हेच लक्षात येतं की हे नंतर बदलवले गेलेत. ॲक्च्युअलमध्ये हे शिवमंदिर होते. आणि पहिले शिव मंदिर था। हां, पुन्हा होकांच्या पुस्तकामध्ये पण याची बऱ्याच वेळा पुष्टी दिसून येते. त्यांनी तर विथ प्रूफ मांडलेलं आहे. आता ह्या कबरी ते बांधल्या, पण हे फुलं वगैरे सगळे हिंदू आर्किटेक्चर आहे.
हे फुलं. हे फुलं, ही आर्च खालची ती. ही आर्च. हा? कोणते आहे ब्लॅक? या इथे अच्छा, इथे. ती काढून टाकली आणि नंतर बाकी बनावट मतलब वो पैक कर दिया. क्या? पानी ऊपर जो बिल्डिंग में से टपकता रहता था, शिवलिंग में गिरता रहता था, ऐसा बना था ये। बाद में उन लोगों ने उसको कन्वर्ट कर दिया. बाद में क्या पानी तो टपकता रहता था, पर अभी सफाई हुई केमिकल से जब बंद हो गया, ऐसा रहता. पानी तो गिरता रहता था. अभी ये कौन किस किस की कमरे है? ये है शंकर गौरी की, ये शंकर गौरी, ये उनकी वाइफ है, और उनके फिर परिवार से आए. फिर वो उधर क्या किया? उनको रास्ता बना. इकडे बघा मूर्ती वगैरे. हाँ, ये पेंटिंग करी है, बाकी मूर्ति जो मतलब सब किया उन्होंने, सिर्फ फूल नहीं निकाले. जो सबूत दे. म्हणजे शिव मंदिर थोडे राहिले. हे मंदिर आहे, हे गर्भगृह आहे इथं. शिवलिंग. हां. अतिशय सुरेख असा फोटो काढताना सुभाष सूर्यवंशी वैद्य. हे इथे आपण एंट्री करतोय अश्रफी महल विजयस्तंभ म्हणून. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अंडर आहे हे सर्व. विजय स्तंभ का ये वाला ये 170 फीट. मोहम्मद घुरी ने बनवाया था ना. नहीं नहीं, वो तो बना था हिंदू राजा का ही, बाकी इन लोगों ने केवल शासन किया बाद में. यहाँ पे शिव मंदिर का है. यहाँ पे क्या पाठशाला लगती थी हिंदू लोगों की, तो बच्चे लोग पढ़ते थे राजा लोगों के. पाठशाला लगती थी, समाज है उनकी मोहम्मद खिलजी की. खिलजी की. हाँ, ये खिलजी की समाधि. नहीं ये नहीं है, खिलजी के अंदर ये लोगों के छोटे मोटे के अंदर बनी. मोहम्मद खिलजी. जी, आओ इटे वाले. तो ये है ना, हिंदू लोगों के समय पाठशाला रही थी. हाँ. 1436 मोहम्मद खिलजी आया, जब जाकर उसको मदरसा में कन्वर्ट कर दिया था, फिर मदरसा बना दिया था. हे काय हे सगळं हिंदू आर्किटेक्चर. हाँ, ये सब हिंदू आर्किटेक्चर में था पहले. ये है ना, तोडलेलं बाकी की. ये सब है ना, ये कुरान में लिखा हुआ पत्थर लगे दिख रहे हैं ना, ये उन लोगों ने बाद में लगाए. ये अब ये समाधि है ना, ये और ये किसकी. ये इनकी समाधि है, मोहम्मद खिलजी की. और वो आगे वो कौन सी होगा, ये सब के साथ सब कहने के लिए मिलता है. 3 है ना यहाँ पे, ये है 4 है, 3 आगे वाले के और वो वाले 2 और एक उधर 6.
का 7 मंजिल 7 मंजिल. मेरे जवानी जड़ी इस बिल्डिंग का पर अच्छा. करिया राजा इस पर रहता था. तो जब जाके यहाँ पे 7 मंजिल बिल्डिंग मानते थे. यहाँ करिया राजा बैठता था, उस रोड के उस पार जम्बे राजा बैठता. जब बोलते बाप बेटा कशीरी इसको कैसे मानते थे. कोर्ट लगता था. तो ये कहानी इसकी. इस पे करिया ये जो बिल्डिंग था पहले, हाँ इसका नींव किसने डाला? ये नींव तो डालने की कहानी है सर 8 सेंचुरी की है. तो मालवापति राजा मुंह के समय की जैन टेम्पल का नाम से बनाते हैं. क्योंकि उन लोगों ने नींव डाली थी उसकी. ये बिल्डिंग थी ना, तीनों बिल्डिंग उनकी बनी है केतल राजा जैन के नाम से. उन लोगों ने इसका वो एक ही होगा. हाँ, पूरा पूरा एक था. हाँ एक ही था. वो बीच में हमने अब रोड डाला है. रोड तो बाद में किया है, बाकी कहने का एक ही है. कैंपस एक ही है. एक ही है ना, उसका एक कनेक्शन एक जोड़ रखा है उन लोगों ने. कैसे मानते हैं उनको. हाँ ये वही तो. तो कहानी बोल रहे हैं ये जैन राजा था. जैन लोगों का था. ये केतल राजा जैन के नाम से जानते थे यहाँ पे. वो राजा जो था यहाँ पे मांडू के अंदर वही था ना पहले सब. वो जैन राजा था. हाँ जैन राजा था. तो उसने बराबर उसके सामने जैन मंदिर बनाया. हाँ ऐसा रहता था. ये तो बाद में इन लोगों ने शासन किया है. कौन करिया राजा जम्बे राजा. लेकिन यहाँ पे बहुत ज्यादा शासन हुआ है. बहुत शासन हुआ ना सर. ये बात बहुत ज्यादा लोगों के हाथ में गया है. वैसे हम्पी जो था वो सिर्फ कृष्णदेवराय के अंदर था. हाँ उसके बाद जो उसको तबाह किया तो किसी ने उसको वापस बनवाया नहीं. बनवाया नहीं. और किसी बनवाया नहीं मतलब वहाँ पे कोई गया नहीं. उसका पूरा खंडर कर दिया. तो यहाँ पे क्या है, आते गए थोड़ा बहुत कम, सिर्फ बनाते गए. बनाते गए ना. तो इसलिए ये टीका है आज टीका हुआ सर. यही कहानी है. बाकी सगळे एका दमात बनेल. तोच महल. बाकी सगळे टाइमपास. टॉप टू बॉटम एकच दमात घर बांधलं तर तो महल. बाकी जुगाड करू करू बांधलं मग काय राहायचं. मग नाही तर असतात काही सांगायचं लागेल. सोफा बनवायचा आहे. काय करता, गरीब आहे. हं. देशमुखी होती पण गेली. हे जे मागे दिसतंय ते जैन राजाचं महल आणि हे जे पुढे दिसतंय ते जैन मंदिर आणि हा जो इकडे दिसतोय तो सुभाष सरोवराची. फिरून आले. काय म्हणता सर. फिरून आला. आम्ही तुमच्यासाठी गेलो होतो की सरांना दाखवू काय असेल तर. पण काहीच नव्हतं. लिटरली मूड ऑफ झालं सर. काय पण खाली इथे काहीच नाही. चला. झालंच आहे. राम मंदिर चलते हैं. चलो. ही मूर्ती 150 वर्ष तळघरात होती. त्या मूर्तीने साक्षात्कार दिल्यानंतर ती मूर्तीवरून तळघरातून काढली आणि इथे देवघरात ठेवली. रिफ्लेक्शन मध्ये तुम्हाला दिसत नसेल थोडी. हे जे मंदिर दिसतंय हे जुन्या काळाचं राम मंदिर आहे. जुनी काळातली मूर्ती आहे. 967 समथिंग. हे श्री सद्गुरू गणेशाची मूर्ती. हे नवग्रह सगळे. नवग्रह मंदिर आहे. हे बालाजी मंदिर. हे दुर्गा माता मंदिर. हे नर्मदा माता मंदिर आणि हे शिवशंभो.
हे गर्भगृह 4 भुजा रामचं. 4 भुजा याच्यासाठी की ह्या इथल्या रामाचे 4 हात आहेत, ज्यामध्ये दोन्ही आपण जे चाललो आहोत हे राम इथे 150 वर्ष रामाची मूर्ती लपवून ठेवली होती मुघलांच्या आक्रमणापासून. आणि हे तळघर आहे त्याचं, आणि जिथे लपवून ठेवली होती. झाला म्हणून इथून ती मूर्ती तळघरातून बाहेर काढली होती. फ्लॅश लावा लागायचं. मावत नाही ना, मावत नाही. तिरपार करू सरळ या. विराजमान थे राम जी. यहाँ पे क्या था? यहाँ पे भगवान जी की मूर्ति यहाँ रखी गई थी अंदर तलघर में. तो पंडित जी ने जैसे कि अटैक कर रहे थे ना मंदिर उन पे मुगल लोग, उन लोगों ने पंडित जी ने क्या सोचा कि मंदिर को तोड़फोड़ करेंगे ये लोग, तो उसने पहले ही तलघर के अंदर रख दी थी. तो इसके बाद तलघर के अंदर रखने के बाद चिराग बत्ती जलाकर ऊपर से दरवाज़ा लगा दिया था. तो मूर्ति जैसे 947 की बनी है. फिर उस मूर्ति ने क्या करा, धार के अंदर पवार समाज की शकूबाई को सपना दिया था कि मांडूगढ़ जैसे वीरान रहा 150 साल तक. तो झाड़ भी खड़े हुए थे. तो मूर्ति चेतन थी, तो शकूबाई को सपना दे दिया कि राम जी की मूर्ति तलघर के अंदर रखी गई है. फिर उन लोगों ने क्या करा, राजा साहब को बताया शकूबाई ने. फिर वो हाथी लेके उस मूर्ति को ले जाने के लिए, धार ले जाने के लिए आए थे. तलघर का दरवाजा खोला और मूर्ति को बाहर निकाल के हाथी पे चढ़ा लिया. फिर हाथी को उठाने लगे, हाथी उठ नहीं पाया. उन लोगों ने क्या सोचा, इसका मंदिर यहाँ बना सकते, धार नहीं ले जा सकते. फिर उन लोगों ने 1800 में इसका मंदिर बना दिया. तो मंदिर है 1800 का, मूर्ति है 947 की बनी है. ही जी मूर्ती दिसते तुम्हाला, तर याचे 4 हात आहेत या मूर्तीचे रामाच्या. त्यामध्ये दोन्ही हातामध्ये धनुष आहे आणि 2 हातामध्ये कमल फूल आहे. कमल फूल ना? कमळाचं फुल. जेव्हा 150 वर्षानंतर हे खोललं होतं तेव्हा सुद्धा दिवार बत्ती जळली होती ना. हाँ जल रहे थे, बत्ती जल रही 150 वर्षानंतर. 150 वर्षानंतर हे दिवार बत्ती चालू होतं जेवायचं. थी, बत्ती जल रही थी ना. चलिए, हाँ चलिए. मतलब यही स्थान था वो हाँ जहाँ पे मूर्ति थी. मैं है ना, मैं हे सीता खूप झालं. हे जुनं वाटतं. श्री सीताराम जी सरकार की. सद्गुरुदेव भगवान की. पद्धतीने चांगल्याच गायडन्समध्ये आपण सगळे चांगले स्पॉट बघितलेले. आता नेक्स्ट स्पॉट आपला असणार आहे जहाज महल. जहाज महल, जिथे राणी रुक्मती राहत होत्या तिथे.